शिवलीलामृतातील 4थ्या अध्यायाचे श्रवण करूया. या अध्यायात शिवपूजेचे महात्म्य, उज्जैनी राजा चंद्रसेनाची कथा वर्णन केली आहे. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अथ श्री शिवलीलामृत चतुर्थोध्याय प्रारंभ. श्री गणेशाय नमः. धरा धरेंद्र नंदिनी मानसरोवर, मराळ उदार कर्पूर गौर, अगम्य गुण अपार, तुझे वर्णिती सर्वदा. नकळे जयाचे मूळ मध्य अवसान, आपणची सर्व कर्ता कारण. कोठे प्रगटेल ज्याचे आगमन, ठाईन पडे ब्रह्मादिका. जानोनी भक्तांचे मानस, तेथेच प्रगटे जगन्निवास. येची विषयी सुते इतिहास, शौनकादिकांप्रती सांगितला. किरात देशींचा राजा विमर्शन, परमप्रतापी शत्रुभंजन. प्रगया करीत हिंसक दारुण, मध्यमांसी रत सदा. चतुर्वर्णांच्या स्त्रिया भोगित, निर्दय अधर्मेची वर्तत. तरी शिवभजनी असे रत, विधीने पूजित नित्य शिवासी. त्याचे स्त्रियेचे नाम कोद्वती, परमचतुर गुणवती. पतिप्रती पुसे एकांती, कापट्टरीती टाकोनिया. म्हणे शिवव्रते आचरता बहुवस, शिवरात्री सोमवार प्रदोष. गीत नृत्ये स्वये करिता विशेष, शिवलीलामृत वर्णिता. दोषही घडती तुम्हापासून, इकडे शिवभजनी सावधान. मग तो राजा विमर्शन, वर्तमान सांगे पुरातन पै. मी पूर्वी पंपा नाम नगरी, सारमेय होतो सुंदरी. तो माघवद्य चतुर्दशी शिवरात्री, शिवमंदिरासमोर आलो. शिवपूजा पाहिली समस्त, द्वारी उभे होते राजदूत. तीही दंड मारिता त्वरित, सव्य पडत प्रदक्षिणा करी. आणि कालो परतोनी, बलिपिंड प्राप्त होईल म्हणोनी. मागुती दटाविता त्यांनी, प्रदक्षिणा केल्या शिवसदना. मागुती बैसलो येऊन, तव तीही क्रोधे मारिला बाण. म्या शिवलिंग पुढे लक्षून, तेथेची प्राण सोडिला. त्या पुण्यकर्मे करून, आता राजदेह पावलो जाण. परिश्वानाचे दुष्टगुण, नाना दोष आचरे. कुमुद्वती म्हणे तुम्हासी पूर्वज्ञान, तरी मी कोण होते सांगा मज लागून. मग तो बोले विमर्शन, कपोती होतीस पूर्वी तू. मांसपिंड नेता मुखी धरून, पाठी लागला पक्षीशेन. शिवालयास प्रदक्षिणा तीन, करुणी शिखरी बैसलीस. तू श्रमलीस अत्यंत, तुझ शेन पक्षी मारित. शिवसदनासमोर शरीर पडत, ती राणी सत्य झालीस तू. मग कुमुद्वती म्हणे रायास, तुम्ही त्रिकाळ ज्ञानी पुण्यपुरुष. तुम्ही आम्ही जाऊ कोण्या जन्मास, सांगा समस्त वृत्तांत हा. यावरी तो राम म्हणे, ऐके मृगनेत्रे इभग म्हणे. सिंधू देशीचा नृप इंदुवदने, होईन पुढली ये जन्मी मी. तू जया नामे राजकन्या होसी, मज लागी राजसे वरिसी. तिसरे जन्मी सौराष्ट्र राव नेमेसी, होईन सत्यगुण सरिते. तू कलिंग कन्या होऊन, मज वरिसी सत्य जाण. चौथे जन्मी गांधार राव होईन, तू मागध कन्या होऊन वरिसी मज. पाचवे जन्मी अवंती राज, दाशार्ह कन्या तू पावसी मज. सहावे जन्मी आनर्तपती सहज, तू ययाती कन्या गुणवती. सातवे जन्मी पांड्यराजा होईन, तू पद्मराज कन्या वसुमती पूर्ण. तेथे मी बहुत ख्याती करून, शत्रुदंडीन शिवप्रतापे. महाधर्म वाढवीन, जन्मोजन्मी शिवभजन करीन. मग त्या जन्मी पुत्रास राज्य देऊन, तपास जाईन महावना. शरण रेघेन अगस्तीस, शैव दीक्षा घेऊन निर्दोष. शुभवदने तुझ समवेत कैलास, पद पावेन निर्धारे. सूत म्हणे शौनकादिकांप्रती, इतुकेही जन्म घेऊन तो भूपती. ब्रह्मवेत्ता होऊन अंती, अक्षय शिवपद पावला. ऐसा शिवभजनाचा महिमा, वर्णून शके द्रुहिण सूत्रामा. वेदशास्त्रांची सीमा, न कळे ज्याची वर्णावया. ऐकून शिवगुण कीर्तन, सद्गन न होय जयाचे मन. अश्रुधारा नयन, जयाचे कदा न वाहती. दिक्त्याचे जिने दिक्कर्म, दिक्विद्या दिग्धर्म. तो वाचोनी काय अधम, दुरात्मा व्यर्थ संसारी. ऐका शिवभजनाची थोरी, उज्जयिनी नामे महानगरी. रावचंद्रसेन राज्य करी, न्यायनीती करुनिया. ज्योतिर्लिंग महाबळेश्वर, त्याचे भजनी रतनृपवर. मित्र एक नाम मणिभद्र, प्राणसखा रायाचा. मित्र चतुर आणि पवित्र, देशिक सर्वज्ञ दयासागर. शिष्य भाविक आणि उदार, पूर्व सुकृते प्राप्त होय. गृहिणी सुंदर आणि पतिव्रता, पुत्रभक्त आणि सभाग्यता. व्युत्पन्न आणि सुरसवक्ता, होय विशेष सुकृते. दिव्य हिरा आणि परिस, मुक्ताफळ सुढाळ सुरस. पिता ज्ञानी गुरुतोची विशेष, हे अपूर्व त्रिभुवनी. ऐसा तो रावचंद्रसेन, मित्रमणिभद्र अतिसुजान. तेने एक मणी दिधला आणून, चंड किरण दुसरा. अष्टधातूंचा होता स्पर्श, होय चामीकर बावन कस. सर्व व्याघ्र तस्कर वास, राष्ट्रात नसे त्याकरिता. त्या मन्याचे होता दर्शन, सर्व रोग जाती भस्म होऊन. दुर्भिक्ष शोक अवर्षण, दारिद्र्य नाही नगरात. तो कंठी बांधिता प्रकाशवंत, राव दिसे जैसा पुरुहूत. समरांगणे जय अद्भुत, नये अपयश कालत्रयी. जे करावया येती वैर, ते आपणची होती प्राणमित्र. आयुरारोग्य ऐश्वर्य अपार, चढत चालिले नृपाचे. भूपतो सर्वगुणी वरिष्ठ, शिवभजनी गंगेचा लोट. की विवेक भाव रत्नांचा मुकुट, समुद्र सुभट चातुर्याचा.
की वैराग्य सरोवरींचा मराळ, की शांती उद्यानींचा तपस्वी निर्मळ, की ज्ञानामृताचा विशाळ, खूपची काय उचंबळला, ऐश्वर्य वाढता प्रबळ, द्वेष करीती पृथ्वीचे भूपाळ, मनी मागो पाठविता सकळ, स्पर्धा बळे वाढविती, बहुतांशी असह्य झाले, अवनीचे भूभुज एकवटले, अपार दळ घेऊन आले, वेढिले नगररायाचे, इंदिरावर कमलदल नयन, त्याचे कंठी कौस्तुभ जान, की मृडानीवर मौळी रोहिणी रमन, प्रकाश घनमनी तैसा, तो मनी आम्हासी दे त्वरित, म्हणून इंद्रपांनी पाठविले दूत, मग राव विचारी मनात, कैसा अनर्थ ओढवला, थोर वस्तूंचे संग्रहण, तेची अनर्थासी कारण, ज्या कारणे जे भूषण, तेची विदूषण रूप होय, अतिरूप अतिधन, अतिविद्या अतिप्रीतपूर्ण, अतिभोग अतिभूषण, विघ्नासी कारण तेची होय, बोले राव चंद्रसेन, मनी जरी द्यावा या लागून, तरी जाईल क्षात्रपन, युद्ध दारुण न करवे, आता स्वामी महाकाळेश्वर, करुणा सिंधू कर्पूर गौर, जो दीनरक्षण जगोद्धार, वज्रपंजर भक्तांसी, त्यासी शरण जाऊ ये अवसरी, जो भक्त काज कैवारी, जो त्रिपुरांतक हिमनग कुमारी, प्राणवल्लभ जगरात्मा, पूजा सामग्री सिद्ध करून, शिवमंदिरी बैसला जाऊन, सकळ चिंता सोडून, विधियुक्त पूजन आरंभिले, बाहेर सेना घेऊन प्रधान, युद्ध करीत शिवस्मरून, महायंत्राचे नगरावरून, मार होती अनिवार, सर्व चिंता सोडून चंद्रसेन, चंद्रचूड आराधी प्रीती करून, करी श्रौत मिश्रित त्र्यंबक पूजन, मानस ध्यान यथाविधी, बाहेर झुंजती पृथ्वीचे भूपाळ, करी चिंतारहित भूपती प्रेमळ, देवद्वारी वाद्यांचा कल्लोळ, चतुर्विध वाद्ये वाजताती, राव करीत महापूजन, पौरजन विलोकिती मिळवून, त्यात एक गोपगृहिणी पतिहीन, कुमारकडीये घेऊन पातली, 6 वर्षांचा बाळ, राजा पूजा करिता पाहे सगळ, निरखोनिया वाढवेळ, गोपगृहिणी आली घरा, कुमारकडे खालता उतरवून, आपण करी ग्रहीचे कारण, रोजारी उद्वस तृण सदन, बाळ जाऊनी बैसला तेथे, लिंगाकृती पाषाण पाहून, प्रत्येकेची वेदिका करून, दिव्य शिव प्रतिमा मांडून, करी स्थापन प्रीतीने, कोणी तुझे नाही तेथ, लघुपाषाण आणूनी त्वरित, पद्मासनी पूजा यथार्थ, पाषाणची वाही प्रीतीने, राजपूजा मनात आठवून, पदार्थ मात्राविषयी वाहे पाषाण, धूप दीप नैवेद्य पूर्ण, तेनेची करून करीतसे, आर्द्र तृण पुष्प सुवासहीन, तेची वाहे आवडी करून, नाही ठाऊके मंत्र ध्यान आसन, प्रेम भावे पूजितसे, परिमळ द्रव्ये कैची जवळी, शिवावरी मृत्तिकाच उधळी, मृत्तिकाच घेऊनी करकमळी, पुष्पांजली समर्पित, एवं राया ऐसे केले पूजन, मग मानस पूजा कर जोडून, ध्यान करी नेत्र झाकून, शंकरी मन दृढ जडले, मातेने स्वयंपाक करून, एबा पुत्रा करी भोजन, बहुवेळा हाक फोडून, पाचारिता नेदी प्रत्युत्तर, म्हणून बाहेर येऊन पाहे, तव शून्यग्रही बैसला आहे, म्हणे अर्भका मांडिले काय, चल भोजना झड करी, परिनेदी प्रत्युत्तर, मातेने क्रोधे करून सत्वर, त्याचे लिंग आणि पूजा समग्र, निरखुनिया झुगारिली, काल भोजना त्वरित, म्हणून हस्तकी धरुनी ओढित, पाळ नेत्र उघडून पाहत, तव शिवपूजा विदारिली. कहा शिव शिव म्हणून, घेत वक्षस्थळ बडवून, दुःखे पडला मूर्छा येऊन, म्हणे प्राण देईन मी आता, गाली प्रदाने देऊन, माता जाऊन करी भोजन, जीर्ण वस्त्र पांघरून, रणशेजे पहळली, इकडे पूजा भंगली म्हणून, बाळरडे शिवनाम घेऊन, तव दयाळ उमारमन, अद्भुत नवलपय केले, तृणग्रह होते जे जर्जर, झाले रत्नखचित शिवमंदिर, हिऱ्यांचे स्तंभवरी शिखर, नाना रत्नांचे कळस झळकती, चारी द्वारे रत्नखचित, मध्ये मणिमय दिव्यलिंग विराजत, चंद्रप्रभेहुनी अमित, प्रभा ज्योतिर्लिंगाची, नेत्र उघडोनी बाळ पाहत, तव राजोपचारे पूजा दिसल, सिद्ध करोनी ठेविली समस्त, बाळ नाचत ब्रह्मानंदे, यथा सांग महापूजन, बाळे केले प्रीती करून, षोडशोपचारे पूजा समर्पण, पुष्पांजली वाहतसे, शिवनामावली उच्चारित, बाळ कीर्तन रंगी नाचत, शिव म्हणे माग त्वरित, प्रसन्न झालो बाळकारे, बाळक म्हणे ते वेळी, मम मातेने तुझी पूजा भंगली, तो अन्याय पोटात घाली, चंद्रमौळी अवश्य म्हणे, मातेसी दर्शना आणि तो येथ, म्हणून गेला आपुले ग्रहात, तव ते देखिले रत्नखचित, माता निद्रिस्त दिव्य मंचकी, पहिले स्वरूप पालटून, झाली ते नारी पद्मीन, सर्वालंकारे करोन, शोभायमान पहोडली, तीस बाळके जागे करोन, म्हणे चाल घेई शिवदर्शन, तव ती पाहे चौकडे विलोकन, अद्भुत करणी शिवाची, हृदयी धरुनी दृढ बाळ, शिवालया आली तत्काळ, म्हणे धन्य तू शिवदयाळ, धन्य बाळ भक्त हा, गोपदारा गेली राजग्रहा धावून, चंद्रसेना सांगे वर्तमान, राव वेगे आला प्रीती करून, धरी चरण बाळकाचे, शंकराची अद्भुत करणी, राव आश्चर्य करुनी पाहे नयनी, नागरिक जनांच्या श्रेणी, धावती बाळ पहावया, दिगंतरी गाजली हाक बहुत, बाळकासी पावला उमानाथ, अवंती नगरा येती धावत, जन अपार पहावया, चंद्रसेन राया प्रती, नृपवनीचे सांगोनी पाठविती, धन्य धन्य तुझी भक्ती, गिरिजावर प्रसन्न तू ते, आम्ही टाकुनी द्वेष दुर्वासना, तुझ्या भेटीसे येऊ चंद्रसेना, तो बाळ पाहू नयना, कैलास राणा प्रसन्न जासी, ऐसे ऐकता चंद्रसेन, प्रधाना समवेत बाहेर येऊन, सकळ रायास भेटून,
आला मिरवत येऊनी अवंती नगरीची रचना पाहता आश्चर्य वाटे मना सप्तपुरीत श्रेष्ठ जाना उज्जैनी नाम तियेचे राजे सगळ कर जोडून शिवमंदिरा पुढे घालिती लोटांगण त्या बालकासी वंदून आश्चर्य करीती सर्वही म्हणती जय शिवे प्रसन्न ते कुटी होय सुवर्ण सदन शत्रू ते मित्र होऊन ओळंगती सर्वस्वे ग्रहींच्या दासी सिद्धी होऊन न मागता पूर्वी ती इच्छिले पूर्ण अंगणी वृक्ष कल्पतरू होऊन कल्पिले फळ देती ते मुका होईल पंडित पांगुळ पवना पुढे धावत जन्मांधरत्ने पारखित मूढ अत्यंत होय वक्ता रंक भनंगा भाग्य परम तोची होईन सार्वभौम न करिता सायास दुर्गम चिंतामणी येत हाता त्रिभुवन भरी कीर्ती होय राजे समग्र वंदिती पाय जेथे जेथे खनुजाय तेथे तेथे निधाने सापडती अभ्यास न करिता बहुस सापडे वेदांचा सारांश सकळ कळा येती हातास उमा विलास भेटे जेव्हा गोपती म्हणे गोरक्ष बाळा तुझसी गोवाहन प्रसन्न झाला गोविप्र प्रतिपाळी स्नेहाळा धन्य नरपराज चंद्रसेन यात्रा दाटली बहुत सर्व राजे आश्चर्य करीत तो तेथे प्रकटला हनुमंत वायुसुत अंजनी प्रिय जो राघव चरणारविंद भ्रमर भूगर्भरत्न मानस संतापहर व्रत्रारी शत्रू जनकनगर दहन मदन दमन जो द्रोणाचळ उत्पाटन उर्मिला जीवन प्राणरक्षण ध्वजस्तंभी बैसोन पाळी तृतीय नंदन प्रथेचा ऐसा प्रकटला मारुती समस्त क्षोणी पाळ चरणी लागती राघव प्रियकर बाळा प्रती हृदय धरोनी उपदेशी शिव पंचाक्षरी मंत्र उपदेशित साक्षात रुद्र न्यास मातृका ध्यान प्रकार प्रदोष सोमवार व्रत सांगे हनुमंते मस्तकी ठेविला हात झाला चतुर्दश विद्यावंत चतुष्षष्टी कळा आकळित जैसा आमलक हस्तकी त्याचे नाम श्रीकर ठेविता झाला वायू कुमर सकळ राव करीती जय जयकार पुष्पे सुरर वर्षती त्यावरी अंजनी हृदयाब्ज मिलिंद श्रीकरास म्हणे तुझ हो आनंद तुझे आठवे पिढी सनंद जन्मेल गोपराज गोकुळी त्याचा पुत्र पीतवसन होईल श्रीकृष्ण कंसदमन शिशुपालांतक कौरवमर्दन पांडव पालक गोविंद श्रीहरीच्या अनंत अवतार पंक्ती मागे झाल्या पुढेही होती देवी जपमाळेचे मनी परतो न येती अवतार स्थिती तैसीच ती संवत्सर मास तिथी वार तेची परतती वारंवार तैसा अवतार धरी श्रीधर श्रीकरा सत्य जाणपा ऐसे हरिकुळ भूषण बोलून पावला तेथेचे अंतर्धान सर्व भूभुज म्हणती धन्य धन्य सभाक्षेपण श्रीकराचे ज्याचा श्री गुरु हनुमंत त्यासी काय न्यून पदार्थ श्रीकर चंद्रसेन नृपनाथ गोळवित सर्व भूपाते वस्त्रे भूषणे देऊनी गोळविले पावले स्वस्थानी मग सोमवार प्रदोष प्रीती करुनी श्रीकर चंद्रसेन आचरती शिवरात्री उत्साह करीती याचकांचे आर्त पुरविती शिवलीलामृत श्रवण करीती अंती शिवपदाप्रती पावले हा अध्याय करिता पठन संतती संपत्ती आयुष्यवर्धन शिवार्चनी रत जाचे मन विघ्ने भीती तयासी शिवलीलामृत ग्रंथ वासरवनी देखोनी विकासती सज्जन कमलिनी जीव शिव चक्रवाके दोनी ऐक्या येती प्रीतीने निंदक दुर्जन अभक्त ते अंधारी लपती दिवाभित शिवनिंदकांसी वैकुंठनाथ महानरकात नेऊनी घाली विष्णुनिंदक जे अपवित्र त्यासी कुंभी पाकी घाली त्रिनेत्र एवं हरिहरनिंदकासी सूर्यपुत्र नाना प्रकारे जाच करी ब्रह्मानंदा यतिवर्या श्रीभक्त कैलासा चलनिवासिया श्रीधर वरदा मृडानी प्रिया तुझी लीला वदवी तू शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसूत सज्जन खंड चतुर्थोध्याय गोडहा श्री सांब सदाशिवार्पणमस्तु।